सरळपणाचा आणि भोळे भाबडेपणाचा फायदा उचलणं याला म्हणते. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी जीव जरी गेला ना तरी धसांनी एक पाऊलही तिकडे वळायला पाहिजे नको होतं. एक तोंड सुद्धा बघायला पाहिजे नव्हतं, तोंड सुद्धा. नमस्कार. बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी आरोप केलाय की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा वापर फक्त राजकीय कायद्यासाठी केला गेला. धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करून नंतर गुप्त बैठक घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नवे वादळ उठले. आज आपण याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेने मोठा वादंग निर्माण झाला आणि तपासानंतर वाल्मिक कराड यांच्यासह अन्य 8 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि न्यायासाठी आवाज उठवला. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला. तुम्ही आपल्या समाजाच्या लोकांना देतात की ज्या गोरगरिबांना तुमच्यावरती विश्वास टाकला, तर आताच्या फोडाप्रमाणे माया केली, तुमच्या केसाला धक्का लागला तरी उभा महाराष्ट्र उभा राहणार होता तुमच्या बाजूला. आज कोणत्या दिशेला वाटचाल घेऊन चालला तुम्ही? जरांगे पाटील म्हणतात की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी सुरेश धस यांना पाठिंबा दिला. पण धस यांनी हा मुद्दा केवळ राजकीय लाभासाठी वापरला. आम्ही विश्वास ठेवला पण आम्ही फसलो, असे जरांगे संतापाने म्हणाले. यामुळे धस यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी सतत 2 महिने धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. मात्र अचानक तेच धस रात्रीच्या वेळी धनंजय मुंडे यांना भेटायला गेले. या भेटीवर अनेक तर्क वितर्क लावले गेले. इतका विश्वासघात करावा, इतका विश्वासघातकीपणा करावा हे स्वप्नातही वाटत नव्हतं. आणि मला आताही तुम्हाला बडीदादा खरं सांगतो, मला आताही शॉकिंग आहे. मला आणखी विश्वासच बसत नाही की झालंय. माध्यमांना याची कोणतीही माहिती न देता त्यांनी धनंजय मुंडेंशी चर्चा केली. हाच मुद्दा जरांगे पाटील यांना खटकला. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपशीला कोणचा भाऊ त्याला पिक्चर बिले पाठीत हो, तिच्या आईला गाणे तमाशातले त्याचे लय जो ढोलकी वाजल्यासारखंच काम करतो तमाशातला, माहित असल्यासारख्या सगळ्या गोष्टी माहित आहेत त्यांना. जरांगे पाटील म्हणतात धस यांनी आधी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणामध्ये सहभागाचा आरोप केला. मग अचानक रात्रीच्या वेळी गुपचूप त्यांची भेट घ्यायची गरज काय होती? त्यांनी धस यांच्यावर तोंडसूक घेत म्हणाले, ह्यो तर ढोलकीवालाय, इकडून पण बोलतो तिकडून पण बोलतो, ह्याच्या जिंदगाणीवर थू. या प्रकरणावरून स्पष्ट होतं की धस यांनी केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी हा संपूर्ण नाटकबाजी केली. जरांगे पाटील यांनी यावर ठाम भूमिका घेतली. त्यांच्या मते सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्याचा वापर करून स्वतःचं राजकीय अस्तित्व मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना फक्त मंत्रीपद हवं होतं म्हणून त्यांनी हे नाटक रचलं. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं. यावर धस यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता ते कोणता नवा डाव खेळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दवाखान्यात नेलंय हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालं म्हणून विचारायला. मी माझं जाऊन भेटून आलो. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढणारे प्रमुख नेते. त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. त्यांचा सूर स्पष्ट होता, मराठा समाजाला फसवणाऱ्या कुठल्याही नेत्याला आम्ही सोडणार नाही. त्यांनी इशारा दिलाय की जर कोणी फक्त आपले राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करत असेल तर आम्ही त्यांना धडा शिकवू. धस यांनी आधी स्पष्ट केलं होतं की ते पंकजा मुंडेंच्या बाजूने नाही. मग आता धनंजय मुंडेंच्या भेटीला का गेले हे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहेत. जरांगे यांचं मत आहे की हा संपूर्ण प्रकार म्हणजे राजकीय स्वार्थ आणि लोकांची फसवणूक आहे. जरांगे यांनी थेट जनतेला आव्हान करत सांगितलं की हे सर्व राजकारण समाजाच्या लक्षात आलंय. यापुढे आपल्याला अशा लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. काही महिने आधी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे धस आणि मुंडे आता अचानक भेटू लागले. ही भेट फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी होती का की यामागे आणखी काही मोठं कारण आहे हे लवकरच समोर येईल. या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की कोणी कोणाला भेटलं तर त्यात गैर काही नाही. पण राजकीय निरीक्षक मात्र असं म्हणतात की यामागे काहीतरी मोठा डाव शिजतोय हे मात्र नक्की. मित्रांनो, बीड जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच चक्रावून टाकणार होते.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप आणि त्यानंतरची गुप्त भेट यामुळे सगळ्या समीकरणाचा फेरबदल झालाय. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धस यांच्यावर केलेल्या आक्रमक टीकेमुळे त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. आता प्रश्न असा आहे की मराठा समाज धस यांच्या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देईल. हा वाद निवळण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही. उलट यात आणखी राजकीय ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. मराठा समाजाचे पुढील पाऊल काय असेल? धस आणि मुंडे यांचे युतीकरण होईल की हा संघर्ष आणखी वाढणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? धस यांनी जनतेचा विश्वासघात केलाय का? धनंजय मुंडे यांच्यासोबतची ही गुप्त भेट म्हणजे राजकीय गणितांचा भाग आहे का? यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.